तर बघा आता n ग्रेटर दॅन 4 या पद्धतीने कंडिशन होती. आता मी तुम्हाला ती ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे. आता तुम्हाला समजण्यास काही प्रॉब्लेम नसणार नाही. तर बघा वी डिवाइड n बाय 4. आता n बाय 4ने म्हणजे 4ने nला डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, ऑब्टेन द रिमाइंडर r भेटला होता आपल्याला बरोबर. आणि m हा काहीतरी कोशंट असेल या पद्धतीने. ओके, आणि मग आता ते आपण राईट करू शकतो या पद्धतीने. बघा n इज इक्वल टू 4m प्लस r, ते मी राईट केलेलं आहे. ठीक आहे, आरची कंडिशन माझी लिहायची राहिली होती ती या पद्धतीने भेटेल. बघा आरची कंडिशन या पद्धतीने म्हणजे रिमाइंडरची कंडिशन 0 लेस दॅन और इक्वल टू r लेस दॅन 4 या पद्धतीने असणार आहे ती. बघा 4 का घेतली इथे, तर आपण ज्या टर्मने डिवाइड करतो त्यापेक्षा तो रिमाइंडर नेहमी लहान असतो बरोबर. मग अशीच एक्सप्लेन केलं. मग इथे आपण 4ने डिवाइड केलं म्हणून 4पेक्षा हा r जो आहे रिमाइंडर जो आहे तो नेहमी लहान असणार आहे. लक्षात येते या पद्धतीने ती कंडिशन इथे आहे. आणि आता बघा यांची व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, आय टू दी पॉवर n ची व्हॅल्यू फाइंड करायची बरोबर. मग आपण काय केलं की जो पॉवर n आहे तो आपण फॅक्टोराईज केला. लक्षात येते, फॅक्टोराईज केला, पण तो कोणत्या टर्ममध्ये फॅक्टोराईज केला तर 4च्या लँग्वेजमध्ये फॅक्टोराईज केला. ठीक आहे, 4च्या टर्ममध्ये फॅक्टोराईज केला. म्हणजे 4पेक्षा जर मोठा नंबर असेल किंवा 4 इतका असेल तर मग त्याची व्हॅल्यू आपण कशा पद्धतीने फाइंड करू शकतो. त्यासाठी आपण या पद्धतीने 4ने डिवाइड केलं. म्हणजे आपण घेताना असं घेतलं बघा n ग्रेटर दॅन 4 या पद्धतीने. ठीक आहे ना, कारण आपल्याला बघा इथे आय टू दी पॉवर 1 म्हणजे आयची व्हॅल्यू माहिती आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे, आय क्यूबची व्हॅल्यू पण माहिती आहे आणि आय टू दी पॉवर 4ची पण व्हॅल्यू माहिती आहे. मग आता 5 6 आय टू दी पॉवर 5 आय टू दी पॉवर 6 या पद्धतीने मग पुढे जर नंबर वाढत गेले तर त्या पॉवर ज्यावेळेस वाढतात इन्क्रीज होतात त्यावेळेस त्या टर्मची कशा पद्धतीने व्हॅल्यू फाइंड करायची त्यासाठी मग आपण इथे n जनरली n घेतला, पण तो n ग्रेटर दॅन 4 घेतला. ठीक आहे, म्हणजे या 4पेक्षा मोठी व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, मग आता तो n आपण फॅक्टोराईज केला या पद्धतीने फक्त सिम्पली कशा पद्धतीने तर n इज इक्वल टू 4m प्लस r. आपण फक्त डिव्हिजनची क्रायटेरिया आपण तिथे अप्लाय केला आणि मग आता बघा तो आपण त्या पॉवरच्या भाषेमध्ये राईट करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे या पद्धतीने तो राईट करता येईल. बघा आता इथे थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. तर बघा n आपण कशा पद्धतीने लिहिला तर 4m प्लस r बरोबर. मग बघा आपल्याकडे गिवन या पद्धतीने आहे आय टू दी पॉवर n. मग nच्या ठिकाणी ही 4m प्लस r जी व्हॅल्यू आहे ती पुट करून द्या. म्हणजे बघा इज इक्वल टू आय टू दी पॉवर 4m प्लस r. लक्षात येते ना. ओके, आणि आता इथे बघा आयच्या पॉवरमध्ये इथे 4m प्लस r या पद्धतीने लिहिलेला आहे. तोच मी या पद्धतीने लिहू शकतो. बघा आय टू दी पॉवर 4m डॉट म्हणजे मल्टिप्लाय आय टू दी पॉवर r या पद्धतीने. ठीक आहे ना. बघा इनवर जाऊया आपण. जर ह्या दोन म्हणजे बेस जर सेम असेल तर पॉवरची काय होते ॲडिशन होत असते. किंवा असंही म्हणू शकता जर इथे बघा पॉवरच्या पोझिशनला जर ॲडिशन असेल तर आपण ती मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने कोणत्याही पद्धतीने लक्षात ठेवा. लक्षात येते ना. आपण इथे पॉवरचे जे फॉर्म्युले आहेत ते आपण इथे अप्लाय केलेले आहेत. सो आय टू दी पॉवर 4m प्लस r आहे. मग तो आपण लिहिला फक्त इथे फॅक्टोराईज केला. बघा आय टू दी पॉवर 4m डॉट आय टू दी पॉवर r या पद्धतीने लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ॲडिशन जी आहे ती इथे कॅन्सल झालेली आहे आणि आपण ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. लक्षात येते. आणि बघा मग आणखीन पुढे ते सिम्प्लिफाय केलं इज इक्वल टू आता आय टू दी पॉवर 4m तो आपण लिहू शकतो आय टू दी पॉवर 4 आणि ब्रॅकेटचा पॉवर m. लक्षात या पद्धतीने आपण लिहू शकतो. पॉवरचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत असतील. ठीक आहे ना, अभ्यासलेले आहेत ते. सो मग हा आय टू दी पॉवर 4m होता. सॉरी इथे आय टू दी पॉवर 4m तो मी या पद्धतीने आय टू दी पॉवर 4 टू दी ब्रॅकेट m या पद्धतीने. ठीक आहे, आणि नंतर डॉट म्हणजे मल्टिप्लाय आय टू दी पॉवर r ॲज इट इज ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि असं काय केलं बघा तर आय टू दी पॉवर 4 तर आय रेस टू पॉवर 4ची व्हॅल्यू किती होती 1 होती बरोबर. म्हणजे ती व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करता येईल. मग ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने सिम्प्लिफिकेशन भेटेल बघा. तर आय रेस टू 4ची व्हॅल्यू आपल्याला 1 भेटते. म्हणजे 1 इंटू 1 टू दी पॉवर m होईल. पण आता 1चा कितीही पॉवर घेतला तरी ॲन्सर आपल्याला 1च भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही जी फर्स्ट जी पूर्ण टर्म आहे ती आपल्याला किती भेटणार आहे 1 भेटणार आहे बरोबर. आणि 1 इंटू आय इंटू आर सॉरी आय टू दी पॉवर r राहणार आहे बरोबर ना. मग 1ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर अगेन तोच नंबर राहतो. म्हणजे आय टू दी पॉवर r शिल्लक राहणार आहे. बघा तेच इथे लिहिलेलं आहे 1 इंटू आय टू दी पॉवर r आणि दॅट मीन्स इज इक्वल टू आय टू दी पॉवर r. म्हणजे आय रेस टू r ही टर्म शिल्लक राहणार आहे. म्हणजेच आपल्याला कशा पद्धतीने टर्म भेटली तर आय रेस टू n जर असेल
तर आपल्याला किती भेटतं इज इक्वल टू आय टू दी पॉवर आर किंवा आय रेस टू आर या पद्धतीने ती टर्म भेटत असते. ठीक आहे, म्हणजे इथून पुढे आपल्याला लक्षात या पद्धतीने ठेवायचं आहे. आणि हा थोडक्यात तुमचा फॉर्म्युला झालेला आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला क्रिएट झालेला आहे. याच फॉर्म्युल्याच्या बेसवरती आता आपण कोणताही टाईपचं एक्झाम्पल म्हणजे आय टू दी पॉवर कोणताही नंबर असू द्या आता तो आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे, इतकं इझी झालेलं आहे. लक्षात येते. बेसिकली ही थिअरी होती आणि ही थिअरी एक्झाममध्ये कधी विचारत नाही, बट ती मी तुम्हाला एक्सप्लेन केली कारण ते बेसिक आहे. तो फॉर्म्युला नक्की कशा पद्धतीने क्रिएट झाला हे मला बेसिकली एक्सप्लेन करायचं होतं. तर आता बघा पुढची जी कन्सेप्ट आहे ती आपण समजून घेऊया. आता काही व्हॅल्यूज फाइंड करून दिलेल्या आहेत. कोणकोणत्या आहेत बघा. आय टू दी पॉवर 4m दिलेली आहे, ती कशा पद्धतीने फाइंड केलेली आहे ती व्यवस्थित समजून घ्या. आता नेहमी लक्षात ठेवा, आपण म्हणजे आय टू दी पॉवर एखादा नंबर असेल आणि तो नंबर जर 4च्या मल्टिपलमध्ये असेल, बघा एखादा आयचा पॉवर एखादा नंबर असेल आणि तो नंबर 4च्या मल्टिपलमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला नेहमी 1 भेटणार आहे. लक्षात येते, कारण आय टू दी पॉवर 4ची व्हॅल्यू किती असते 1 असते, बरोबर ना. आणि मग त्यामुळे त्याच्या मल्टिपलमध्ये भेटणारे जे नंबर्स आहेत म्हणजे पॉवरच्या पोझिशनला विचार करा. आय टू दी पॉवरच्या पोझिशनला असा एखादा नंबर असेल की तो 4च्या मल्टिपलमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला नेहमी 1 भेटणार आहे. सिमिलरली जर इन्व्हर्स टर्म झालेले असेल, म्हणजे इन्व्हर्स म्हणजे काय तर आयचा पॉवर निगेटिव्ह झालेला असेल, आय टू दी पॉवर -4m इथे घेतलेला आहे बघा, तर त्याची व्हॅल्यू देखील आपल्याला 1च भेटणार आहे. ते कशा पद्धतीने तर बघा आय टू दी पॉवर -4m असेल म्हणजे 4च्या मल्टिपलमध्ये असेल. ठीक आहे, पण इथे निगेटिव्ह साईन असू द्या पॉझिटिव्ह असू द्या पण तो 4च्या मल्टिपलमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू 1 भेटते. आता इथे कशा पद्धतीने तर इथे पॉवर निगेटिव्ह आहे, तो या पद्धतीने आपण 1 आय टू दी पॉवर 4m लिहू शकतो. बघा नेहमी लक्षात घ्या, पॉवर जर निगेटिव्ह असेल तर तो आपण 1/च्या फॉर्मॅटमध्ये लिहित असतो. ठीक आहे, पण ज्यावेळेस डिनॉमिनेटरला ती टर्म येत असते त्यावेळेस तिचा पॉवर नेहमी पॉझिटिव्ह होत असतो. ठीक आहे, या पद्धतीने लक्षात ठेवा. मग 1 म्हणजे हीच टर्म मी या पद्धतीने लिहिलेली आहे. लक्षात येते ना, 1 आय टू दी पॉवर 4m आणि आय टू दी पॉवर 4mची व्हॅल्यू किती असते 1 असते, म्हणजे 1/1 लिहिता येईल मला, बरोबर ना. इथे डिनॉमिनेटरच्या पोझिशनला 1 लिहिता येईल, 1/1 आणि 1/1ची व्हॅल्यूज 1 भेटणार आहे, बरोबर ना. म्हणजेच इथून पुढे लक्षात काय ठेवायचं आहे तर आय टू दी पॉवर 4m असेल म्हणजे 4च्या मल्टिपलमधील कोणताही नंबर असेल किंवा 4ने त्या नंबरला प्रॉपर डिवाईड होत असेल म्हणजे रिमाइंडर 0 येत असेल तर त्या टर्मची म्हणजे आय टू दी पॉवर त्या समथिंग नंबरची जी व्हॅल्यू असते ती किती भेटणार आहे आपल्याला 1 भेटणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने ही फर्स्ट टर्म आहे. आता त्यानंतर सेकंड दिलेला आहे बघा आय स्क्वेअरची व्हॅल्यू. आता हे माहीतच आहे, आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 असतं. आय क्यूब इज इक्वल टू इथे सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता ती मी मागाशीच एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, आय क्यूब इज इक्वल टू आय इंटू आय स्क्वेअर इज इक्वल टू -i. ठीक आहे, आता ही मागाशीच एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट जे आहे ते आहे आय टू दी पॉवर -1. ओके, आता इथे पॉवर निगेटिव्ह केलेला आहे बघा, आय टू दी पॉवर आहे -1. मग मगाशी सांगितलं जर निगेटिव्ह असेल तर नेहमी तो काय करायचा आहे 1 डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे. लक्षात येते, आणि डिनॉमिनेटरच्या टर्मला तो नेहमी पॉझिटिव्ह होणार आहे पॉवर. म्हणजे इथे बघा आय टू दी पॉवर -1 होता तर तोच मी इज इक्वल टू 1 आय टू दी पॉवर 1 होणार आहे. ठीक आहे, लक्षात येते या पद्धतीने 1 आय टू दी पॉवर 1 या पद्धतीने. आणि 1 आयची व्हॅल्यू मग कशा पद्धतीने फाइंड करायची तर बघा मग इथे काय केलं की आपण दोन्ही टर्मला म्हणजे न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण आय या टर्मने मल्टिप्लाय केलं. मग आयने मल्टिप्लाय केल्यानंतर 1 इंटू आय भेटेल आणि ह्या आयला मल्टिप्लाय केल्यानंतर आयनेच किती भेटेल आय स्क्वेअर भेटेल. असं का केलं तर आपल्याकडे बघा मूळ ज्या 2 व्हॅल्यूज आहेत, एक आयची व्हॅल्यू माहिती आहे आणि एक आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे, त्यावरनं आपण ह्या बेसिक व्हॅल्यू आधी फाइंड करतो आहे. लक्षात येते ना, म्हणून मी मगाशीच एक्सप्लेन सांगितलं की ज्या 2 बेसिक व्हॅल्यू आहेत आय आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू त्या तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहेत. ठीक आहे, त्यामध्ये जर तुम्ही प्लस मायनस केलं तर पूर्ण एक्झाम्पल तुमचं चुकणार आहे, रॉंग होणार आहे. लक्षात येते. सो इथे मग आपण आयने मल्टिप्लाय केलं. आयने का मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ज्या व्हॅल्यू माहीत आहे त्या व्हॅल्यूंमध्ये आपण ह्या जी टर्म आहे ती आपण कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग इथे 1च्या पोझिशनला आलं आय, कारण आयने मल्टिप्लाय केलं. इथे आयच्या पोझिशनला आलं आय स्क्वेअर. ठीक आहे, मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1. ठीक आहे ना, -1 असतं आणि इथे आय आहे, आय आपण -1 म्हणजेच आपल्याला फायनली किती भेटेल -i भेटणार आहे. लक्षात येते ना या पद्धतीने.
आता हे जर तुम्हाला सिम्प्लिफाय नसेल करता येत तर कशा पद्धतीने करायचं बघा. तर अगेन सपोज इथे -1 आहे बरोबर ना, म्हणजे आहेच. मग -1ने काय करा, दोन्ही साईडला म्हणजे न्यूमरेटरला पण अगेन आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करा -1ने. म्हणजे काय होईल तर हा -1ची जी टर्म आहे ती काय होणार आहे, पॉझिटिव्ह होईल. म्हणजे -1ने मल्टिप्लाय केलं तर -1 इंटू -1 ते होईल +1. म्हणजे डिनॉमिनेटरला थोडक्यात 1 क्रिएट होईल बरोबर, आणि वरती न्यूमरेटरला किती होईल -i तयार होईल बरोबर ना. म्हणजेच आपल्याला फायनल सोल्युशन भेटेल. लक्षात आहे, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल किंवा या पद्धतीने सिम्प्लिफाय करा. बघा मी मुद्दामून थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय, कारण म्हणजे कोणतंही एक्झाम्पल ज्यावेळेस तुमच्यासमोर येणार आहे मग ते एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित समजलेली असेल, तुम्हाला ती एक्सप्लेनेशन व्यवस्थित जर अंडरस्टँड झालेलं असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ठीक आहे, ओके. तर आता जे नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ती आपण बघूया. बघा, द अबव इक्वेशन हेल्प्स अस टू फाइंड i टू दी पॉवर k फॉर एनी इंटीजर k. म्हणजे जे वरचं इक्वेशन बघितलं i टू दी पॉवर n इज इक्वल टू i टू दी पॉवर r, ही जी काही टर्म आहे किंवा जे इक्वेशन आहे, जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्या फॉर्म्युल्याने, त्या टर्मने आपण कोणत्याही एक्झाम्पलचं सोल्युशन फाइंड करू शकतो. म्हणजे i टू दी पॉवर एनी नंबर असेल तर त्याची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे, तर इथे हा एक चार्ट दिलेला आहे बघा, या पद्धतीने हा एक सर्कल दिलेला आहे. इथे नेहमी लक्षात ठेवा, ज्या व्हॅल्यूज आहेत आपल्याला, म्हणजे i टू दी पॉवर एनी नंबर असेल तर ती जी काही व्हॅल्यू भेटणार आहे आपल्याला, सोल्युशन भेटणार आहे ती नेहमी 1, i, -1, -i या पद्धतीने आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे, या 4च व्हॅल्यूंपैकी आपली काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. लक्षात येते. तर बघा इथे ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. इथे आय थिंक i टू दी पॉवर 8 नंबरपर्यंत तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड करून दिलेल्या आहेत. बघा, i टू दी पॉवर 1 असेल तर त्याची व्हॅल्यू असते i, नंतर i टू दी पॉवर स्क्वेअर झाला. आता बेसिकली ही व्हॅल्यू आपण आधीच फाइंड केलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी ती डायरेक्टली तुम्हाला रीड करून दाखवतो. i² इज इक्वल टू -1, i³ इज इक्वल टू -i, त्यानंतर i टू दी पॉवर 4 ची व्हॅल्यू असते 1. ठीक आहे, आता ह्या चारही व्हॅल्यू बेसिक ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण फाइंड केलेल्या आहेत, आणि त्याच वरनं ह्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता. ठीक आहे, आता मी हे एक्सप्लेन करणार नाही, कारण मगाशीच मी तुम्हाला ते डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. i टू दी पॉवर इथे -3 आहे. ठीक आहे, तर ती व्हॅल्यू कशापद्धतीने फाइंड करायची, तर सिमिलरली बघा, पुन्हा 1 आपण डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, 1 आपण डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये लिहिल्यानंतर i³ ची व्हॅल्यू फाइंड करा. मग ती कशा पद्धतीने करायची, तर i³ ची व्हॅल्यू माहीतच आहे. ठीक आहे, इथे बघा i³ ची व्हॅल्यू माहीत आहे -i, आणि ती आपण आधी पण फाइंड केलेली आहे. मग ती व्हॅल्यू पुट करून द्या. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने ते सिम्प्लिफाय करायचं आहे. इथे i टू दी पॉवर 5 देखील त्याच पद्धतीने लिहायची आहे. म्हणजे तुम्ही ज्या टर्म माहिती आहे त्या टर्ममध्ये आधी ती जे एक्झाम्पल आहे ते कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, तो पॉवर आधी कन्वर्ट करायचा आहे. लक्षात येते. ओके, तर डिटेलमध्ये मी सर्व एक्सप्लेन आधीच केलेलं आहे. सो मी आता हे सर्व ज्या टर्म्स आहेत त्या मी स्किप करतो, आणि त्यानंतर जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया. ठीक आहे, म्हणजे जी नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ती आपण बघूया डायरेक्टली, म्हणजे आपला जो टॉपिक आहे तो ह्या लेक्चरमध्ये पूर्ण कवर होईल. ठीक आहे, ओके. सो बघा, एक्झाम्पल इथे घेतलेले आहेत. आता एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचे, एक्झाम्पल एकदा समजले की मग हा टॉपिकच व्यवस्थित अंडरस्टँड झाला असं गृहीत धरता येईल. ओके, एक्झाम्पल बघा, इथे 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. भरपूर मोठे मोठे एक्झाम्पल दिलेले आहेत, पण हरकत नाही, घाबरून जाऊ नका. एकदम सिम्पल कॉन्सेप्ट आहे, फक्त तुम्हाला डिव्हिजन जमली पाहिजे. ओके, मग अशी आपण ज्या पद्धतीने डिव्हिजन अप्लाय केली किंवा अभ्यासली त्याच पद्धतीने इथे डिव्हिजन आपल्याला अप्लाय करायची आहे ह्या एक्झाम्पलमध्ये. कशा पद्धतीने ते बघा. आता एक बेसिक एक्झाम्पल इथे बघा दिलेलं आहे. i टू दी पॉवर 15 दिलेलं आहे. मी अजून थोडंसं झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. ओके, i टू दी पॉवर 50 दिलेलं आहे, 15 नाही आहे तर 50 दिलेलं आहे, 50 आहे. ओके, तर आता याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. कशा पद्धतीने त्याची व्हॅल्यू येणार आहे. आता मी माशीच सांगितलं की या पद्धतीने कोणतेही एक्झाम्पल असू द्या, यांची व्हॅल्यू नेहमी i, -i, 1 आणि -1 या पद्धतीने ह्या 4 व्हॅल्यूजपैकी कोणती तरी एक व्हॅल्यू असते. पण नक्की कोणती असते, तर बघा, आता जी आपण फॉर्म्युला किंवा जी आपण थिअरी मागाशी एवढी अभ्यासली ती थिअरी आपण इथे अप्लाय करणार आहोत. ठीक आहे, त्यामध्ये बघा आपण काय केलं होतं की 4ने म्हणजे n ग्रेटर दॅन 4 या पद्धतीने कंडिशन होती, आणि आपला फॉर्म्युला काय होता, नंतर फायनली फॉर्म्युला कशा पद्धतीने क्रिएट झाला होता, तर i टू दी पॉवर n इज इक्वल टू i टू दी पॉवर r असतो. बरोबर ना. मग n म्हणजे काय असतो, तर तो नंबर असतो, म्हणजे जो आपल्या एक्झाम्पलमध्ये गिवन असतो तो n ची व्हॅल्यू असते. बरोबर, आणि r म्हणजे काय असतं, तर 4ने ज्यावेळेस आपण डिवाईड करतो आणि डिवाईड केल्यानंतर जो रिमाइंडर भेटतो तो रिमाइंडर म्हणजे r ची व्हॅल्यू असते. बरोबर ना.
म्हणजेच आता आपल्याला इथे ह्या एक्झाम्पलमध्ये ह्या 15ला कितीने डिवाईड करावं लागेल सांगा बरं. तर 4ने डिवाईड करावं लागेल, कारण आपली कंडिशन बघा तीच होती n ग्रेटर दॅन 4. म्हणजे आता इथे काय आहे, nची व्हॅल्यू 15 आहे बघा, आहे की नाही. तर 15 ग्रेटर दॅन 4 आहे ना, 4पेक्षा 50 ही व्हॅल्यू मोठी आहे बरोबर. म्हणजे फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झाली. मग अशी जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर मला त्या 4ने डिवाईड करावं लागेल ह्या 15ला बरोबर. मग 15ला डिवाईड केल्या 50ला डिवाईड केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने भेटेल, तर बघा डिव्हिजन मी इथे करून दाखवतो. तर आता बघा आपण ह्या i⁻50 आहे ठीक आहे, आणि ह्या 50ला आपण 4ने डिवाईड करूया ठीक आहे. आपल्याला त्या स्टेटमेंटनुसार जायचं आहे की n ग्रेटर दॅन 4 असेल तर आपण त्या 4ने nला डिवाईड करतो, म्हणजे आपल्याला इथे 4ने या 50ला डिवाईड करावं लागेल. मग सो डिव्हिजन मी इथे घेतलेले आहे बघा. तर डिव्हिजन या पद्धतीने भेटेल. आता मी डिव्हिजन तुम्हाला एक्सप्लेन करत नाही कारण ती तुम्हाला येते, लक्षात येते. सो आपल्याला कॉन्सन्ट्रेट करू करायचं आहे. तर हा जो डिनॉमिनेटर भेटतो त्या डिनॉमिनेटरला कॉन्सन्ट्रेट करायचा आहे. तर डिनॉमिनेटरला आपल्याला इथे भेटतो आहे 2 ठीक आहे. 412चा डायरेक्टली 48 भेटत असतं ठीक आहे ना. डायरेक्टली डिव्हिजन केली तरी चालेल किंवा या पद्धतीने डिव्हिजन केली तरी चालेल. ओके, तर आपल्याला रिमाइंडर भेटतो, बाकी भेटते आपल्याला 2 ठीक आहे. रिमाइंडर आपल्याला 2 भेटतो. मग आपल्याला फॉर्म्युला कशा पद्धतीने आहे, तर i⁻n इज इक्वल टू i⁻r बरोबर ना. म्हणजेच बघा इथे मी ते राईट करतो या पद्धतीने, फॉर्म्युलेच्या बेसवरती राईट करतो. ज्या पद्धतीने आपण फॉर्म्युला बघितला त्याच पद्धतीने आपला फॉर्म्युला होता या पद्धतीने बरोबर ना. i⁻n इज इक्वल टू i⁻r. आपल्याकडे एक्झाम्पल आहे i⁻15 ओके. आणि ज्यावेळेस मी डिवाईड केलं त्यावेळेस रिमाइंडर मला किती भेटला, इथे 2 भेटला बरोबर ना. म्हणजे मी इथे i⁻ ह्या रिमाइंडर rच्या पोझिशनला लिहू शकतो 2. म्हणजेच i⁻15 इज इक्वल टू आपण लिहू शकतो i⁻2 ठीक आहे ना, किंवा i². आणि याची व्हॅल्यू तर आपल्याला माहीतच आहे, i² व्हॅल्यू किती असते, तर -1 असते बरोबर ना. या पद्धतीने म्हणजेच i⁻50ची व्हॅल्यू किती भेटणार आहे आपल्याला, -1 भेटणार आहे ठीक आहे. या पद्धतीने ती सिम्प्लिफाय करायचं आहे बघा. किती i⁻50ची व्हॅल्यू किती भेटली, -1 बघा. 4ने डिवाईड केलं, इथे स्टेप बाय स्टेप केलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीने, तर हे जे आपण आता बघितलं ते थोडंसं डायरेक्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की डायरेक्टली रिमाइंडरवरती आपण कॉन्सन्ट्रेट करतो आणि तो रिमाइंडर आपण i⁻ घेत असतो ठीक आहे. आणि ते सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला फायनल सोल्युशन भेटतं. पण ते प्रॉपर या पद्धतीने लिहायचं आहे बघा. डिव्हिजन करायचे आहे ठीक आहे. एका साईडला डिव्हिजन करा, ह्या जो काही नंबर असेल त्या नंबरला 4ने डिवाईड करा, या पद्धतीने ती डिव्हिजन करा. 4ने त्या नंबरला डिवाईड केल्यानंतर या पद्धतीने अशी पद्धतीने डिव्हिजन भेटेल ठीक आहे. आणि ही डिव्हिजन कशा पण लिहायची आहे, तर बघा ज्या पद्धतीने आपण थेरीमध्ये अप्लाय केलं होतं त्याच पद्धतीने. मग इथे 4 × 12 म्हणजे बघा i⁻4 हे तर लिहायचंच आहे आणि त्याला मल्टिप्लाय किती 12 करायचं आहे, कारण इथे वरती क्वेश्चन जो आहे तो घ्यायचा आहे 12. त्याला मल्टिप्लाय i⁻ जो रिमाइंडर आहे तो घ्यायचा आहे इथे ठीक आहे, पॉवरच्या पोझिशनला. आणि मग ही टर्म सिम्प्लिफाय करायची आहे. आता ही जी फर्स्ट टर्म आहे त्याची व्हॅल्यू नेहमी 1 भेटणार आहे, कारण i⁻4ची व्हॅल्यू असते 1, 1चा पॉवर 12, अगेन आपल्याला 1 भेटेल ठीक आहे. म्हणजे आपल्याला जी ही जी टर्म आहे i⁻2ची व्हॅल्यू आपल्याला भेटत असते -1 ठीक आहे. i²ची व्हॅल्यू असते -1, म्हणजे i⁻50ची व्हॅल्यू आपल्याला -1 भेटणार आहे ठीक आहे. सिमिलरली त्याच मेथडने हे जे नेक्स्ट 2 एक्झाम्पल आहेत ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत ठीक आहे. तर बघा इथे i⁻318 आहे, म्हणजे 380 आहे. तर ते अगेन आपण 4ने डिवाईड करणार आहोत. 4ने डिवाईड केल्यानंतर i⁻4 क्वेश्चन आपल्याला 79 भेटेल, रिमाइंडर अगेन 2 भेटेल ठीक आहे. आणि पुन्हा आपल्याला -1 भेटेल बघा. त्यामुळे मी डायरेक्टली तुम्हाला मगाशी जी मेथड सांगितली ती अप्लाय करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे. डिव्हिजन करायची, जो रिमाइंडर येईल तो रिमाइंडर आयचा पॉवर घ्यायचा आणि ते सिम्प्लिफाय करायचं ठीक आहे. रिमाइंडर नेहमी त्या 4पेक्षा लहानच असणार आहे, लक्षात येते या पद्धतीने. ओके, आता इथे 999 आहे. सिमिलरली त्याच मेथडने 4ने डिवाईड करा. 4ने डिवाईड केल्यानंतर लास्टली रिमाइंडर किती भेटतो आहे, i⁻3 आहे. i⁻3 बघा मी मागाशी सांगितलं की ज्या 4 बेसिक व्हॅल्यूज आहेत त्या तुम्ही पाठच करून ठेवायच्या आहेत बघा. त्याच पद्धतीने इथे व्हॅल्यूज भेटत जातात आणि मग आपल्याला फायनल सोल्युशन भेटतं ठीक आहे. सो i³ व्हॅल्यू असते -i, ती इथे घेतलेली आहे. म्हणजे बघा या पद्धतीने तुम्हाला आयचा पॉवर आता कितीही नंबर असू द्या ठीक आहे, कितीही मोठा नंबर असू द्या, फक्त काय करायचं आहे, स्टेप कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व कशा पद्धतीने करायचं आहे, तर त्या नंबरला 4ने डिवाईड करायचं. डिवाईड केल्यानंतर जो रिमाइंडर असेल त्या तो रिमाइंडर आयचा पॉवर घ्यायचा आहे ठीक आहे. म्हणजे सपोज इथे किती भेटला आपल्याला 2 भेटला रिमाइंडर.
तर इथे आयचा पॉवर किती घेतला 2 घेतला आणि ही सिम्प्लिफाय केला आय स्क्वेअर भेटला आपल्याला बरोबर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 ठीक आहे. मग ती आपण डायरेक्टली घेतली म्हणजेच आय टू दी पॉवर 50ची व्हॅल्यू देखील तितकीच असणार आहे. लक्षात येते. या पद्धतीने हे सर्व एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचे आहेत. ओके. तर बघा नेक्स्ट रिमार्क आहे. फक्त रिमार्कच आहेत ठीक आहे. एक्झाम्पल झाले. आता रिमार्क नोट्स आणि प्रॉपर्टीज वगैरे काही नाहीत. प्रॉपर्टी म्हणजे याच्यात वेगळं काही नाहीच आहे. तर बघा रिमार्क इन जनरली आय टू दी पॉवर 4n इज इक्वल टू 1. आता हे मगाशीच एक्सप्लेन केलं की जो नंबर आहे तो जर 4च्या मल्टिपलमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू नेहमी 1 असते. सो आय टू दी पॉवर 4n इज इक्वल टू 1. ओके. जर 4n + 1 असेल म्हणजे सपोज 4च्या मल्टिपलमध्ये तो नंबर आहे बट त्यामध्ये 1 ॲड होत आहे म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल 20 नंबर घ्या 21 नंबर घ्या कारण 4ने 20ला डिवाइड होतं म्हणजे 4 पंचे 20. ओके. पण जर 21 कन्सिडर केलं तर त्याची व्हॅल्यू आपल्याला आय भेटेल म्हणजे आय टू दी पॉवर 21 जर असेल तर त्याची व्हॅल्यू भेटेल आपल्याला आय आणि आय टू दी पॉवर जर 20 असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 1. लक्षात येते या पद्धतीने. ओके. आणि त्यानंतर इथे नेक्स्ट सिमिलरली त्याच मेथडने आय टू दी पॉवर 4n + 2 असेल ठीक आहे. म्हणजे 4च्या मल्टिपलमध्ये असेल आणि त्यामध्ये जर 2 ॲड होत असेल म्हणजे आता फॉर एक्झाम्पल किती घ्यावं लागेल मला 20मध्ये 2 ॲड केला म्हणजे आयचा पॉवर मला 22 घ्यावं लागेल. त्याची आन्सर मला भेटेल -1. तसे ते या पद्धतीने. आणि ते लास्ट 3 ॲड केलेलं आहे तर त्याची व्हॅल्यू आपल्याला -i भेटेल म्हणजे आता सपोज आय टू दी पॉवर 23 घेतलं तर मला त्याची व्हॅल्यू -i भेटेल. ठीक आहे. म्हणजे इथे हे एकदम बेस्ट आहे हे देखील लक्षात ठेवा किंवा डायरेक्टली तुम्ही तो फॉर्म्युला अप्लाय केला तरी चालेल. ठीक आहे. कोणत्याही मेथडने सॉल्व करा पण एक्झाम्पल व्यवस्थित सुटलं पाहिजे. ओके. शक्यतो सॉल्व करताना या मेथडने पूर्ण करत चला. ओके. म्हणजे तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. ही एक मी तुम्हाला ट्रिक सांगितली की डायरेक्ट तुम्ही कशा पद्धतीने ते चेक करू शकता. जर MCQमध्ये जर या पद्धतीने क्वेश्चन विचारला तर या पूर्ण फॉर्मॅटमध्ये काही सॉल्व करायची गरज नाही. डायरेक्ट डिव्हिजन करा. रिमाइंडरची जी टर्म असेल ती आयचा पॉवर कन्सिडर करा ती पूर्ण टर्म सॉल्व करा आणि मग व्हॅल्यू भेटेल. लक्षात येते या पद्धतीने. तर या पद्धतीने हे 4 रिमार्क्स होते. ओके. आणि हे वरचे काही एक्झाम्पल्स होते. तर अशा पद्धतीने ही पॉवर ऑफ आयची ही पूर्ण कन्सेप्ट होती. लक्षात येते. या पद्धतीने बघा मी पुन्हा एकदा सांगतो ह्या 4 बेसिक ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे आय टू दी पॉवर n इज इक्वल टू आय टू दी पॉवर r हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. n म्हणजे एनी पॉझिटिव्ह रिअल नंबर असणार आहे पण तो 4पेक्षा मोठा असणार आहे आणि r मीन्स रिमाइंडर असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने आणि एक्झाम्पल मग नंतर बघितले आपण ते कशा पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. आता या 4 बेसिक व्हॅल्यू झाल्यात. एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचे तर 4ने त्या नंबरला डिवाइड करायचं आणि मग पुढे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. रिमाइंडरचा पॉवर ते मी एक्सप्लेन केलेलं आहे सर्व डिटेलमध्ये. सो अशा पद्धतीने ही पॉवर ऑफ आयची पूर्ण कॉन्सेप्ट मी आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो लास्टचा टॉपिक आहे डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा तो लास्टचा टॉपिक आपण अभ्यासूया. त्यानंतर आपला अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा जो सेकंड टॉपिक आहे या कॉम्प्लेक्स नंबरच्या चॅप्टरमधील तो टॉपिक एंड होईल आणि त्यानंतर मग आपण नेक्स्ट टॉपिकला स्टार्ट करूया. ठीक आहे.